नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा घुगरे. श्रोत्यो, वारंवार गरम केलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नये, ते तुमच्या आरोग्यासाठी घातक असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. त्यामागचं कारण नेमकं काय आहे? हे जे तेल आहे तुमच्या आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतो? कोणते आजार तुम्हाला या तेलांमुळे होऊ शकतात? या सर्वांविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. हे सर्व जाणून घेण्याच्या अगोदर स्मोक पॉईंट म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. स्मोक पॉईंट म्हणजे नेमकं काय असतं हे सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. ज्यावेळेला एखादं तेल तुम्ही हाय टेम्परेचरवर गरम करता त्यावेळेला त्यातले जे पार्टिकल्स असतात हे ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्या तेलातनं काही कालावधीनंतर जेव्हा एका ठराविक टेम्परेचरपर्यंत ते तेल तापतं त्यावेळेला त्यातनं विषारी धूर यायला सुरुवात होते. आता हे तेल ज्यावेळेला गार झाल्यावर तुम्ही बऱ्याच वेळा स्टोअर करून ठेवता त्यावेळेला त्याला वास देखील आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता हे जे तेल असतं जे स्मोक पॉईंटपर्यंत पोहोचलेलं असतं हे तेल अतिशय घातक मानलं गेलं आहे. कारण हा जो विषारी धूर असतो हा तुमच्या अन्नात तर मिसळतोच, मात्र तुमच्या श्वसनावाटे देखील हा तुमच्या शरीरात जातो आणि तुमच्या शरीराला इजा पोहोचवण्याचं काम करतो. आणि हा जो स्मोक पॉईंट असतो हा दरवेळेला कमी कमी होत जातो. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला ते तेल ज्यावेळेला नवीन तेल असतं आणि तुम्ही ते तळण्यासाठी वापरता त्यावेळेला हा जो स्मोक पॉईंट असतो हा जास्त असतो आणि त्यानंतर जेव्हा तेच तेल गार करून तुम्ही पुन्हा दुसऱ्या कामासाठी वापरता त्यावेळेला तो जो धूर जो पहिल्या वेळेला आला होता तो त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच हा जो स्मोक पॉईंट असतो हा कमी कमी होत जातो जेवढ्या वेळा तुम्ही ते तेल रिपीटेडली वापरत जाता तेवढ्या वेळा. आता हे जे तेल असतं हे जेव्हा वारंवार वापरलं जातं त्यामुळे शरीरात नेमके कोणते आजार तयार होतात किंवा त्यात नेमके कोणते घटक असतात जे आपल्या शरीराला इजा पोहोचवतात याविषयी सगळ्यात पहिले आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे कार्सिनोजेनिक घटक. आता कार्सिनोजेनिक घटक म्हणजे नेमकं काय असतं? आता कार्सिनोजेनिक घटक म्हणजे असे काही घटक की जे तुमच्या शरीरात कॅन्सरचं प्रमाण वाढवतात किंवा कॅन्सर होण्याची रिस्क ही वाढवतात. आता तुम्ही बोलाल जेवणातल्या तेलाचा आणि कॅन्सरचा काय संबंध? तर संबंध असा आहे की ज्यावेळेला तेल तुम्ही वारंवार गरम करता त्यावेळेला त्या तेलामध्ये अल्डिहाइड्स नावाचे जे टॉक्सिक घटक असतात हे तयार व्हायला सुरुवात होतात. आता त्यामुळे काय होतं, हे जे अल्डिहाइड्स असतात हे जे टॉक्सिक एलिमेंट्स असतात हे तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढवतात. फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढल्याने काय होतं, तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लामेशनचं प्रमाण वाढतं. इन्फ्लामेशनचं प्रमाण वाढल्यामुळे मग त्यातून वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होते. हाय ब्लड प्रेशर असेल म्हणजे हायपरटेन्शन असेल किंवा त्यानंतर अर्थरायटिससारखा आजार असेल, ओबेसिटी असेल, डायबेटीस असेल किंवा अगदी हार्ट अटॅकसारखा देखील आजार असेल तर हे सर्व आजार झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर हे इन्फ्लामेशन वाढल्यामुळे तुमच्या शरीराची जी इम्युनिटी असते ही देखील कमी होते आणि त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस देखील वाढतात. त्याचबरोबर हे तेल वापरलं गेल्यामुळे वारंवार ज्यावेळेला तुम्ही एकच तेल वापरतात त्यावेळेला ते जे तेल असतं ते तुमच्या शरीरात LDL म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं हेचं प्रमाण वाढवतं आणि जे HDL असतं म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल असतं याचं प्रमाण कमी करतं. आता ज्यावेळेला बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये वाढतं त्यावेळेला ते जे कोलेस्ट्रॉल असतं हे तुमच्या आर्टरीजमध्ये जाऊन तिथे साचायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग त्यातून पुढे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका तुम्हाला संभवतो. त्याचबरोबर हायपर टेन्शन म्हणजे BPची समस्या देखील उद्भवलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर ह्या तेलामुळे बऱ्याच वेळा ॲसिडिटीची देखील समस्या आपल्याला पाहायला भेटते. तसं पाहायला गेलं तर ॲसिडिटीची भरपूर कारणं आहेत, मात्र ह्या ठिकाणी जर पाहायचं झालं म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती आहे आणि तिने बाहेर जाऊन समोसे खाल्ले आणि ते समोसे खाल्ल्यानंतर तिला ॲसिडिटीचा त्रास व्हायला सुरुवात झाला. आता त्या व्यक्तीच्या मनात ही गोष्ट बसली की मी समोसे खाल्ल्यावर मला ॲसिडिटी होते, परंतु त्याच दिवशी त्याच्या घरात देखील समोसे बनवले गेले होते आणि त्याने भीतभीतच ते समोसे खाल्ले, मात्र घरचे समोसे खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला ॲसिडिटी झाली नाही. आता आपण ॲसिडिटीची बाकीची कारणं बाजूला सोडू, फक्त आपण तेलाविषयी पाहणार आहोत. आता ह्या वरच्या उदाहरणात जर पाहायचं झालं तर ज्यावेळेला ती जी व्यक्ती होती जिने बाहेर समोसे खाल्ले होते त्यावेळेला त्या व्यक्तीला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की ते तेल जे त्या दुकानदाराने जे वापरलं होतं ते किती वेळा वापरलं होतं किंवा त्याचा पुन्हा पुन्हा वापर झाला होता का, ते नवीन होतं का जुनं होतं, ह्या सगळ्याची कल्पना नव्हती. त्या व्यक्तीने ते समोसे खाल्ले आणि त्या तेलामुळे त्या व्यक्तीला ॲसिडिटी झाली. मात्र घरचं तेल मात्र त्याच्या घरच्यांनी जे तेल वापरलं होतं ते मात्र नवीन होतं आणि अगदी ताजं नवीन तेल असल्यामुळे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा
त्रास झाला नाही. म्हणजे ह्या उदाहरणात पाहायचं झालं तर ॲसिडिटीचं कारण हे ते तेल होतं. त्याचबरोबर ओबेसिटी असेल किंवा डायबिटीस असेल, ह्यासारखे आजार देखील ह्या तेलांमुळे झालेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्फ्लामेशन वाढल्यामुळे हे आजार झालेले आपल्याला पाहायला भेटतात. मग आता एवढे सगळे आजार किंवा एवढे सगळे प्रॉब्लेम्स त्या तेलामुळे होत आहेत, तर ह्यापासून नेमकी काळजी कशी घेतली गेली पाहिजे किंवा हे कशाप्रकारे टाळलं पाहिजे, कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, ह्याविषयी थोडक्यात आपण काही टिप्स पाहणार आहोत. सगळ्यात पहिले तर घरचेच बनवलेले पदार्थ खा. म्हणजे वरच्या उदाहरणात जसं मी तुम्हाला सांगितलं तसं जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत होऊ नये, तर तुम्ही घरचे बनवलेले पदार्थ खात जा. हल्ली ऑइल फ्री जे पदार्थ असतात, ह्याच्या बऱ्याचशा रेसिपी असतात. तुम्ही ते ऑइल फ्री पदार्थ वापरू शकता किंवा कमीत कमी तेलात बनवलेले पदार्थ खाऊ शकता. किंवा जरी तेलात बनवलेले पदार्थ जरी खायचे झाले तरी देखील मात्र नवीन तेल तुम्ही बनवण्यासाठी वापरत जा. त्यामुळे तुमचा जो धोका असतो, वारंवार वापरलेल्या तेलामध्ये जे विषारी घटक तयार झालेले असतात त्यापासून तुमचं रक्षण होईल. त्याचबरोबर जे तेल असतं, म्हणजे एखादा पदार्थ ज्याला तळला जातो, म्हणजे आपल्याकडे दिवाळीचा फराळ असू दे किंवा पावसाळ्यात बनवली जाणारी कांदा भजी असू दे किंवा त्याचबरोबर अगदी रोजच्या जेवणातले खिचडीसोबतचे पापड का असेना, ज्यावेळेला तुम्ही हे पदार्थ तळायला घेता त्यावेळेला सुरुवातीच्याच वेळेला तुम्ही जर तेल कमी वापरलं तर तुमचं तेल हे उरणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवातीलाच भरपूर तेल घेतलं जातं आणि ते तेल उरतं आणि मग ते तेल वाया घालवायला किंवा वेस्ट करायला आपल्याला जीवावर येतं आणि मग ते आपण कुठेतरी झाकून ठेवून देतो आणि मग त्यात ते विषारी घटक तयार होतात आणि हे आपल्याला ह्याची कल्पना नसते आणि ते तेल आपल्याकडनं पुन्हा वापरलं जातं. तर असं होऊ नये यासाठी सुरुवातीलाच तुम्ही कमी तेल घ्या. त्या कमी तेलामध्येच तुम्ही पदार्थ तळा. मग पुन्हा जर तुम्हाला वाटलं की आणखीन तेलाची गरज पडते, मग तुम्ही पुन्हा वरनं थोडंसं तेल घेऊ शकता. परंतु इथे जे कुठे जे वेस्ट होत होतं किंवा जे जास्तीचं ते तेल बनत होतं ते ह्याच्यामुळे कमी व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता किंवा तुम्ही बाहेर जात असता त्यावेळेला घरनंच तुम्ही जेवून निघायचा, म्हणजे बाहेरचं जे खाण्याचं जे प्रमाण आहे हे कुठेतरी कमी होईल. किंवा जे लहान मुलं असतात ते कुठे सहलीला जातात, कुठे बाहेर जातात, तेव्हा त्यांना घरच्याच खाऊचा डबा देत जा. आता तुम्ही म्हणाल की लहान मुलं तर लहान आहेत, थोडंसं बाहेरचं खाल्लं तर काय बिघडतं. तर ह्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही त्यांच्या आत्तापासून जर काळजी घ्याल तर पुढच्या होणाऱ्या आजारांपासून त्यांचं नक्की रक्षण होईल. श्रोत्यो, तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.